ओके, नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत 12 सप्टेंबरचं निफ्टीची एक्सपायरी स्पेशल, की आज काय घडू शकतंय आणि ग्लोबल इंडेक्स काय म्हणताय. आपलं मार्केट काल ज्याप्रमाणे फॉल झालं आणि शेवटी जे 15 मिनिटं होते तिथे एक बाउन्स बॅक आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे ज्या पद्धतीने मार्केटने इथून एक बाउन्स द्यायचा प्रयत्न केला आणि ही एक बुलिश कॅन्डल, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवली, तेव्हाच एक अंदाज होता की मार्केट एक बाउन्स बॅक करू शकतं. तसेच जर आजचं मार्केट तुम्ही ग्लोबल मार्केट जर बघितलं, त्याच्यामध्ये आता डाव जोन्स -21ला 21 पॉइंट आहे. S&P 58 पॉइंटने प्लस आहे. नॅसडॅक 369 पॉइंटने प्लस आहे आणि आपली गिफ्ट निफ्टी जर बघितली तर ती 105 पॉइंटने प्लसमध्ये दिसते. म्हणजे 25,084ला आत्ताचं सध्याचं आपल्याला मार्केट गिफ्ट निफ्टी बघायला मिळते. आपलं मार्केट जे क्लोज झालं 24,918ला म्हणजे इथे, आणि जर मार्केट आणि गिफ्ट निफ्टी बघितली तर गिफ्ट निफ्टीच्या प्रमाणे मार्केट समजा आपलं इथे ओपन होत आहे या साईडला. म्हणजे समजा मोठं गॅप अप ओपन झालं 100 किंवा 120 पॉईंटने ओपन झालं किंवा त्याच्या कमी झालं. आता अजून मार्केट ओपन व्हायला एक ते म्हणजे पावणे 2 तास आहेत. समजा मार्केट गॅप अप ओपन झालं तर ह्या लेवलपर्यंत म्हणजे 25,084ला समजा ओपन झालं तर मार्केट एक परत खाली येऊ शकतं आणि खाली आल्यावर मग ह्या झोनमध्ये काही वेळेस मार्केटला ट्रॅप करू शकतंय. म्हणजे काय, की एक्सपायरी असल्यामुळे टाइम डिके व्हायची शक्यता जास्त आहे. काल एक मार्केटने एक चांगल्या पद्धतीने आपल्याला डाऊनफॉल दिला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला एक आपल्याला कॉलमध्ये एक चांगली आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटलेली होती, की ह्या लेव्हल्स ज्याप्रमाणे आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत, त्याप्रमाणे मार्केटने प्रॉपर वर्क केलेलं आहे. आता जर आपण त्याचा ओपन इंटरेस्ट बघायला गेलो, तर हे बघा, आत्ताच्या मार्केटनुसार 24,918 म्हणजे आपलं मार्केट सध्या 24,950च्या आसपास आहे. ओके. तिथे बघितलं तर कॉलवाले जास्त आहेत. 24,900ला पण कॉलवाले जास्त आहेत. 24,950ला पण कॉलवाले जास्त आहेत. पण इथे जर टोटल ओआय बघितला, हा झाला आपला चेंजिंग ओआय आणि हा झाला आपला टोटल ओआय. टोटल ओआयला काय आहे, सीई वाले जास्त दिसत आहेत, पण त्याच्याच बरोबर पीई वाले सुद्धा जास्त आहेत. म्हणजे काय, तोडीस तोड आहे. जेव्हा मार्केट सुरू होईल, पहिल्या म्हणजे 9 वाजता जेव्हा प्री मार्केट ओपन होईल, त्या 15 मिनिटांमध्ये म्हणजे 9 वाजून 15 मिनिटापर्यंत बऱ्याचशा इथे ओआय डाटामध्ये फरक आपल्याला कळणार आहे. आपलं काम काय आहे, मार्केट ओपन आधी होऊ द्यायचंय. मार्केट ओपन झाल्यावर आपल्याला कोणत्या पद्धतीने मार्केट फॉल देतंय की परत गॅप अप ओपन झाल्यावर वरती जायचा प्रयत्न करते, त्याची वाट बघायची आहे. पण आज एक्सपायरी आहे. सो कोणीही, म्हणजे खास करून आपण जे ऑप्शन बायर आहोत, आपल्यासाठी जे ह्या 2 दिवसात जे कमवलेलं आहे, ते लगेच आजच्या दिवशी टाइम डिके मध्ये घालून उपयोग नाहीये. ठीक आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल, मार्केट ओपन होऊ द्या. इथे ह्या ज्या लेवल्स दिलेल्या आहेत, ह्या लेवल्स तुम्हीही तुमच्या ह्याच्यात ड्रॉ करून घ्या. ह्या लेवल्सवर आपल्याला प्रॉपरली एक आयडिया येऊन लागते की मार्केटमध्ये काय होऊ शकतंय. गॅप अप ओपन झाल्यास कुठपर्यंत गॅप अप ओपन होऊ शकतंय. कारण की आत्ताच जर आपण बघितलं अनालिसिस, तर मार्केटमध्ये तोडीस तोड आहे. म्हणजे इथे कॉलवाले पण जास्त आहेत, इकडे गेली पुटवाले पण जास्त आहेत. म्हणजे काय, मार्केट एक 24,900 ते 25,050 पर्यंत मार्केट राहू शकतंय. म्हणजे काय, की एकाच झोनमध्ये आपल्याला मार्केट थांबताना दिसतंय. आणि पण जर सिनेरिओ चेंज झाला, दुपारपर्यंत कॉलवाले हेवी झाले किंवा पुटवाले हेवी झाले, तर आपल्याला एक कुठल्यातरी साईडला आपल्याला एक चांगला ट्रेड भेटू शकतोय. पण तोपर्यंत आपली सेविंग ही सांभाळून ठेवा. उगाच आपण जे प्रॉफिट कमवलेलं आहे ते प्रॉफिट कुठे जायला नको. आपण ऑप्शन बायर आहोत. आपल्याला एका मंथ मध्ये 7 ते 8 वेळा जरी चान्स भेटला तरी तो आपल्यासाठी खूप असतो. सर्व दिवस ऑप्शन बायरचे नसतात, कारण की पहिला हक्क आहे ऑप्शन सेलर्सचा. ठीक आहे. आपल्याला ऑलरेडी खूप छान पद्धतीने मागचे 2 दिवस जे होते, छान पद्धतीने आपले ट्रेड भेटलेले आहेत आणि त्याच्यात आपलं एक हँडसम प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे मी अशी आशा करतो की तुमचाही झाला असेल. तो प्रॉफिट आज ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊन तुम्ही नाही घालवायचा आहे. आतापासून आपण प्रयत्न करणार आहोत की डेली अनालिसिस लवकरात लवकर तुम्हाला कसं देता येईल. आज मी
प्रयत्न केला की सकाळी-सकाळी एकदा तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करून टाकाव्यात. कारण की आज एक्सपायरी आहे. सो तुम्ही काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. थँक ऑल द बेस्ट.